बरे सावधान
नाही सारखिया वेळा अवघ्या पावता वगळा लाभ अथवा हानी थोड्या मध्येच भुवनी नाही सारखिया वेळा अवघ्या पावता अवकळा तुका म्हणे राखा आपणा नाही तोची वाखा नाही सारखिया वेळा अवघ्या पावता वकळा अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्म लिंगं भजे पांडुरंगं
पगड होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्प्रदीप प्रदेशं विधींद्रादिदेवै सुदास्तूयमानं समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय तुलित बलधामं महिमशैलाभदेहं धनुजौन कृशाणुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वदाम्ना अन्यास्तश्चरणश्रवणात्मकादीं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान अनन्या पुलिया बाळा चालवी सकळा नमा म्हणे चालवी सकळा नामा म्हणे सर्वांनी मांडी भरून बसा हात जोडा सर्वांनी हात जोडा दोन श्लोक माझ्या मागे सर्वांनी म्हणा वसुदेव सुतम देवम आतापर्यंत आम्ही स्टेजवरची मंडळी म्हणत आलो आता तुम्ही म्हणा तुमचा आवाज निघू द्या तुमचा आवाज ऐकू द्या आम्हाला मोकळ्या मनाने मन मोकळं करा म्हणा हात मोकळे करा मोठ्या उत्साहाने आनंदाने प्रसन्न चित्ताने प्रसन्न चेहऱ्याने आणि सरळ पाठीचा दांडा करून बसा वसुदेव सुतम देवम गर्दी भरपूर जमली दुसऱ्या दिवशी पण आवाज येत नाही तुमचा मोकळं मन करा मन मोकळं केलं की आवाज मोकळा आल्याशिवाय राहत नाही वसुदेव सुतम देवम बरेच जण कुस्करपणा करतात मोकळा मनाने मोकळा सोडा ना आवाज जरा भगवंताची याला सामुदायिक स्तुती म्हणतात सामुदायिक वंदन सामुदायिक स्तुती केल्याने भगवंत लवकर प्रसन्न होतो वसुदेव सुतम देवम लागला थोडी कसर बाकी नाथांच्या दरबारात जरा मोकळ्या म्हणा अजून एकदा थोडासा प्रयत्न करा वसुदेव सुतम देवम फरक पडतो फरक पडला पण थोडंसं अजून बाकी जो जोरात मंडळाने त्याला शेजारच्या शपथ वसुदेव सुतम देवम कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः बरे सावधान राहावे समय राखून नाही सारखिया वेळा अवघ्या पावता वकडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
प्राप्तस्थळी कीर्तनाच्या सेवेसाठी तुमच्या समोर म्हणून दाखवलेला आहोत. जगद्गुरु जगद्वंदने जगमान जगविख्यात देहू निवासी ज्ञानेश्वरी तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सावधानतेचा इशारा देणारा, कालाचा महिमा सांगणारा अत्यंत सुंदर चिंतनीय अभंग ऐकू कमी करा. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी समर्थांच्या दरबारामध्ये श्री चैतन्य नवनाथ सिद्धाश्रम संस्थान आणि कोळपिंपरी नगरीमध्ये भगवंताच्या इच्छेने आणि नाथांच्या कृपेने 17वा वर्धापन दिवस या आश्रमाचा, मंदिराचा आणि त्यात नवकुंडी हवन साधनात्मक अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह यात्रा सोहळा परमार्थपण स्नेही आदरणीय श्री बाबाजींच्या मार्गदर्शनातून हरिभक्तपरायण माझे परमार्थपण स्नेही लक्ष्मण महाराज एरंडोलकर यांच्या मार्गदर्शनाने आणि संपूर्ण ग्रामस्थ नाथ बाबा नाथ भक्त परिवार, ग्रामस्थ तरुण मंडळी, भजनी मंडळ, कुनवान महाराज मंडळी यांच्या सहकार्यातून मोठ्या उत्साहाने आनंदाने हा परमार्थ आज सप्ताहाचा 2रा दिवस आहे. फार सुंदर ही जागाच पवित्र आहे. नवकुंडी यज्ञ आहे दररोज आणि त्याच्यातून हा निघणारा पवित्र असा धूर, पवित्र हे वातावरण, मंगलमय वातावरण. मागील वर्षी मी आलो होतो, मागील वर्षी त्या बाजूला स्टेज होते, या बाजूला, पण यावर्षी इतकं सुंदर वाटतंय. अजून मागच्या वर्षी छानच होतं, पण यावर्षी एवढं सुंदर वाटतं की समोर परमात्मा नाथांचा दरबार आहे. हो, समोर नाथ आहेत. भगवंताची कृपा आहे. बाबाजींच्या डोक्यात काय चालू असतं ते मला कळत नाही. मला ते बऱ्याच गोष्टी सांगितल्या की पुढे काय काय करायचं, तर त्यांच्या डोक्यात जे आहे ते एक वेगळी प्रेरणा आहे, वेगळी ऊर्जा आहे, वेगळा उत्साह आणि खरंच कौतुक आहे. संपूर्ण गावाचंही सहकार्य मला बाबाजींनी सांगितलं की ही भिंत नाथ भक्त परिवाराने असं श्रमदानातून हे सगळं चाललं. याच्यात काही कोणाला काम देण्याचं काम नाही. हा सगळा जो कार्यक्रम आहे हा सगळा श्रमदानातून होत असतो. तिथे शुद्ध भक्ती आहे आणि ही नवनाथ नगरी झाली आपली गावाची, बरं का. एक प्रकारे आपलं गाव हे नवनाथ नगरी झालेलं आहे, बरं का. कारण हे मला वाटतं या परिसरामध्ये भरपूर पिंपरे आहेत, 7 पिंपरे आहेत. हो, आणि त्या पिंपऱ्यांची नावांवरून आपल्या परिसरातले कीर्तनकार हरिभक्तपरायण भानुदास महाराज अंबळनेरकर यांनी पिंपऱ्यांचा फार उद्धार केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या गावाचं नाव आता कोळपिंपरी नाही, आपल्या गावाचं नाव आता नवनाथ नगरी हे झालेलं आहे. आपल्या गावाचं नाव काय झालं तर नवनाथ. काय सुंदर गाव आहे, भगवंताची कृपा. आणि दुसरा एक अर्थ काढला तर जे आंब्याची कोळ असते ना ते बीज असते. काय असतं? आता झाड आणि बीज काय फरक आहे? बीज म्हणजे झाड, समजलं का? बीजाशिवाय झाडे काम आहे, बीज महत्वाचं. हो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि म्हणून धर्मनाथ बीज, काय शब्द हा उत्सव कशा निमित्ताने? धर्मनाथ बीज, धर्माचं जे बीज आहे ते आपल्याला नाथांनी दिलंय. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये नवनाथांच्या पुढच्या भविष्याची कथा येते. ऋषभदेव यांना 100 मुलं होते. राजा ऋषभदेव, किती मुलं होते? 100 मुलं. राजाकडे काही कमी नाही. मदालसांच्या अभंगांमध्ये त्या ठिकाणी सुंदर वर्णन आहे. 18 भार वनस्पती फुले फळे बोळती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्यराणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया वन सेविती. वनामध्ये जाऊन साधू महाराज बनून राजे त्या ठिकाणी तपस्या करत होते. जैनांचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव भगवान, जैनांचे तीर्थंकर 24 तीर्थंकर जैन धर्मामध्ये, त्याच्यात पहिले तीर्थंकर ऋषभदेव भगवान. आणि ऋषभदेव महाराज त्यांना 100 मुलं होते आणि 100 मुलांना जो प्रश्न विचारला फार सुंदर आहे. 100 मुलांना प्रश्न विचारला की या देहाचा जो उपयोग आहे, हा जन्म कशासाठी भेटलाय, या जन्माचा मुख्य हेतू काय, उद्देश काय? ऐकताना कीर्तन हाच प्रश्न धर्मनाथ बीजेचा आहे की धर्म काय आहे आणि धर्माचं बीज काय. म्हणून आपल्याला ही कथा फार सुंदर आहे. प्रश्न विचारला, 100 मुलांनी त्या ठिकाणी अनेक पद्धतीने उत्तरं दिली. त्याच्यात 9 मुलांनी उत्तर छान दिली आणि ऋषभदेव महाराज मुलांना त्या ठिकाणी शिकून निघून गेले. 9 मुलांनी त्या ठिकाणी त्या मुलांनी धर्माच्या अनुसरून आपल्या पिताश्रींना सांगितल्या पद्धतीने जीवन व्यतीत केलं. भगवंताची साधना केली, प्राप्ती केली, आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतला. तेच भागवतातले 9 नारायण. ते 9 नारायण वसुदेव यांना भेटले होते. हे 9 नारायण श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आहेत. भगवान
गोपालकृष्ण परमात्मा अवतार कार्य संपवत असताना नवनाथांना नवनारायणांना त्या ठिकाणी आज्ञा करतात की तुमचं आता कार्य पूर्ण झालंय, पण कलियुगामध्ये तुम्हाला 9 जणांना अवतार घ्यावा. म्हणून हे नवनारायण जे भागवत ग्रंथातले त्यांनी नवनारायणांनी नवनाथ म्हणून अवतार घेऊन कलियुगामध्ये लोकांना अज्ञानी लावावे सन्मार्गासी. लक्षात ठेवा, संत बीज पलटे नाही जुगविते अनंत, ऊच नीच घर जन्म धरे अखिर संत के संत. विठ्ठल पण नवनाथांचा विशेष महिमा आहे आणि नाथांच्या समाध्या संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. फार सुंदर नगर जिल्ह्यात समाध्या आहेत. अनेक महिमा आम्ही सांगू शकेल नवनाथ कथेच्या संदर्भामध्ये, पण मला अभंगाचं चिंतन मांडायचं आहे. भगवंताची कृपा, ग्रामस्थांचं उत्तम असं सहकार्य, दानशोदात्यांचं दान विशेष. आजची मला वाटतं सेवा, आजच्या कीर्तनाचं जे दातृत्व आहे, सेवेचे यजमान हरिभक्तपरायण काय नाव, सुखदेव हिलाल काटे, आणि मी यांच्याकडनं ही आजची कीर्तनाचे सेवेचे दातृत्व. मला फोन आला, आमचे राजू महाराज लक्ष्मण महाराजांचा फोन, राजू महाराजांचा फोन आला, आणि बाबांची जी माझ्यावरची विशेष कृपा, मला याही वर्षी सेवा मिळाली. माझं भाग्य. आमचे बंडू असतील भजनी मंडळ, आमचे दोन्ही गायक हरिभक्तपरायण भरत महाराज आणि रवींद्र महाराज, आमचे पेटी वादक, आमचे विनेकरी दोन्ही चौकदार मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण लोकेश महाराज. फार सुंदर, एकदा 2000 टाळी वाजव. अप्रतिम मृदुंगाची साथ. कार्यक्रमाचं वातावरण छान आहे, साऊंड सर्व्हिस सुद्धा छान आहे, निवांत वातावरण आहे. आणि कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी आज यूट्यूब चॅनल आमचे त्या ठिकाणी सूर्यवंशी भाऊ मोराणीकर त्या ठिकाणी आलेले. फार भगवंताची कृपा आहे. आजचा कार्यक्रम संपूर्ण जगामध्ये दिसेल आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून, बरं का. तुम्ही शांत चित्ताने श्रवण करा. निवांत एकांत आहे, आणि जिथे एकांत आहे, जिथे शांती, तिथे नाथांची वस्ती असते, तिथे भगवंताची वस्ती असते. दया क्षमा शांती, तेथे देवाची वस्ती. विठ्ठला विठ्ठला. समयाचा जो विषय अभंगातून महाराजांनी मांडलेला आहे, जीवनामध्ये एक समय एकसारखा नसतो. या जगामध्ये बलवान कोण आहे, या जगात सर्वात बलवान कोण आहे? तुलसी नरका क्या बळा, तुलसी नरका क्या बळा, समय बळा बलवान, भीलन लूटी गोपिया वही अर्जुन वही बाण. या जगात परिवर्तन करणारा जो समय आहे, भगवान म्हणतात कालोस्मी, मी काळ आहे, काळाचाही काळ. भगवंताला अनेक नाव आहेत. भगवान काळ आहे, भगवान समय आहे. हे संपूर्ण जे जीवन आहे दादा एक क्षण भंगूर आहे, कारण भगवंताचा ग्रास फार मोठा आहे. विठ्ठल विठ्ठल.